वेलकम स्टुडंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या लेसनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट हा पॉईंट जो आहे तो स्टडी करणार आहे. याशिवाय वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जे 7 R's आहेत हेही आपण पाहणार आहोत, जसं की रिड्यूस, रियूज, रिसायकल. हे जे वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड जे वर्ड्स आहेत ते आपण डिटेल पाहणार आहोत. सो फर्स्ट, सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. सो सायंटिफिक मेथडनी वेस्ट मॅनेजमेंट करायचं आहे आणि इको फ्रेंडली वेस्ट मॅनेज करताना एन्व्हायरमेंटला कोणताही हार्म होणार नाही याची केअर घेऊन त्या वेस्टचं मॅनेजमेंट करायचं आहे. अदरवाईज सपोज आपण वेस्ट घेतलं आणि ते असंच ओपनली बर्न केलं तर त्याच्यामधून वेगवेगळे गॅसेस रिलीज होतात आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं. जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा ते वेस्ट जे आहे ते कमी होणार आहे, मात्र आपण एन्व्हायरमेंटचं पोल्युशन कॉज करणार आहोत. सो वेस्ट मॅनेज करताना आपल्याला सायंटिफिकली आणि इको फ्रेंडली ते वेस्ट मॅनेज करायचं आहे. मग आता याच्यामध्ये फर्स्ट आहे सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ दी वेस्ट. सो सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन याच्यामध्ये वेस्ट मटेरियल जे आहे ते आपल्याला सेग्रिगेट करायचं किंवा सेपरेट करायचं आहे अकॉर्डिंग टू देअर नेचर, लाईक ड्राय वेस्ट अँड वेट वेस्ट किंवा बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. या वेनी तुम्हाला ते जे वेस्ट आहे ते वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सेपरेट करायचं आहे. या सेपरेशननंतर जेव्हा आपण ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट सेपरेट करतो त्यातलं जे वेट वेस्ट आहे ते बायोडिग्रेडेबल असतं किंवा डिकम्पोज होऊ शकतं आणि हे जे वेस्ट आहे याच्यापासून आपण कंपोस्ट जे आहे ते तयार करू शकतो किंवा चांगल्या क्वालिटीचं फर्टिलायझर जे आहे ते तयार करता येतं. सो हे वेस्ट जेव्हा आपण अंडरग्राऊंड बरीड करतो तेव्हा सॉईलमधले मायक्रो ऑर्गॅनिझम ते वेस्ट डिकम्पोज करतात किंवा कुजवतात आणि याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं फर्टिलायझर तयार होतं जे आपल्या फार्मसाठी यूजफुल असू शकतं. तर या प्रोसेसमध्ये आपल्याला एक यूजफुल प्रॉडक्ट मिळाला ते म्हणजे कंपोस्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही वेस्ट प्रॉपरली मॅनेज केलं एन्व्हायरमेंटला कोणतंही हार्म न करता. सो फर्स्ट पॉईंट सांगितला सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. वेस्ट सेपरेट करा, ड्राय वेस्ट, वेट वेस्ट किंवा अजूनही वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये तुम्ही सेपरेशन त्यांचं करू शकता. सेपरेशन केल्यानंतर जे वेट वेस्ट आहे त्याच्यापासून आपण कंपोस्टिंग करू शकतो. त्याच्याच नंतर फोर्थ पॉईंट बघा, व्हर्मी कंपोस्टिंग. व्हर्मी कंपोस्टिंग याच्यामध्ये आपण अर्थवॉर्मच्या मदतीनं कंपोस्ट किंवा फर्टिलायझर जे आहे ते तयार करतो. मग यात आणि यात हा डिफरन्स आहे की कंपोस्टिंगमध्ये तुम्ही जे काही वेट वेस्ट आहे ते ग्राउंडमध्ये डंप करता आणि ते जस्ट थोडंसं ओलसर ठेवायचं आहे. तर सॉईलमधले जे मायक्रोब्स असतात ते वेस्ट डिकम्पोज करतात आणि कंपोस्ट तयार करतात. तर वर्मी कंपोस्टिंगमध्ये जे काही आपलं वेट वेस्ट असतं ते सॉईलमध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये आपण अर्थवॉर्म रिलीज करतो. तर हे जे अर्थवॉर्म आहे त्यातलं ऑर्गॅनिक मटेरियल जे खातात तेव्हा त्यातले जे काही गोष्टी अनवॉन्टेड आहेत त्यांच्यासाठी ते रिलीज करतात आणि त्यावेळी चांगल्या क्वालिटीचं व्हर्मी कंपोस्ट जे आहे ते तयार करत असतात. सो व्हर्मी कंपोस्टिंग आणि कंपोस्टिंग हे आपण वेट वेस्टच्या बाबतीत करू शकतो. नेक्स्ट आहे सेफ लँडफिलिंग साईट. सेफ लँडफिलिंग साईट म्हणजे आपण वेस्टचं जेव्हा कॅटेगरायझेशन करतो आणि वेट वेस्टपासून कंपोस्ट किंवा व्हर्मी कंपोस्ट जर करत असो तर ते जे ड्राय वेस्ट आहे ते ड्राय वेस्ट टाकण्यासाठी शक्यतो मी आधीही सांगितलं की सगळ्यात बेस्ट किंवा सगळीकडे यूज केली जाणारी जी मेथड आहे ती म्हणजे लँडफिलिंगची मेथड. मग लँडफिलिंगमध्ये काय करतात, एखादा एरिया डिसाईड केला जातो आणि त्या एरियामध्ये वेस्ट जे आहे ते सगळं नेऊन टाकलं जातं किंवा फेकून दिलं जातं. मग आता ही जी साईट आहे त्या साईटला लँडफिल साईट असं म्हटलं जातं. तर ही साईट सिलेक्ट करताना सेफ लँडफिलिंग साईट असं म्हटलेलं आहे. तर साईट सिलेक्ट करताना सिटीपासून अवे किंवा एखादं विलेज असेल त्याच्यापासून थोडीशी लांब असली पाहिजे. वॉटरचा जो सोर्स आहे त्याच्याही जवळ असली नाही पाहिजे किंवा एखादं फॉरेस्ट असेल किंवा एखादं बायोडायव्हर्सिटीचा स्पॉट असेल तर त्याच्यापासूनसुद्धा हे लँडफिलची साईट जी आहे ती अवे असली पाहिजे. सो योग्य पद्धतीनं आपल्याला ही लँडफिलची साईट जी आहे ती सेफ साईट आपल्याला डिसाईड करायची आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ड्राय वेस्ट जे आहे ते डंप करू शकता. सो फर्स्ट सांगितलं सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ दी वेस्ट. फ्रॉम दिस वेस्ट वी कॅन डिकम्पोज वेट वेस्ट अँड कॅन प्रोड्यूस कंपोस्ट ऑर वर्मी कंपोस्ट. नेक्स्ट, safe landfilling site must be selected so that there will be no harm to other organism or environment.
नेक्स्ट इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर इंडस्ट्रीमध्ये जे काही वेस्ट जनरेट होतं तर ते वेस्ट मॅनेज करण्यासाठी इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मेथड्स यूज करत असतात. तर सायंटिफिकली, कारण त्यांच्यामध्ये जे वेस्ट जनरेट होतं त्याच्यामध्ये केमिकल्स किंवा हजार्डस सबस्टन्सेस असू शकतात, सो ते सायंटिफिकली मॅनेज करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पायरोलिसिस आणि इन्सिनरेशन ह्या दोन मेथड आहेत. तर पायरोलिसिस असेल किंवा इन्सिनरेशन असेल, याच्यामध्ये वेस्ट जे आहे ते हाय टेम्परेचरला बर्न केलं जातं. मग याच्यामध्ये इन्सिनरेशन जे आहे त्याच्यामध्ये वेस्ट हाय टेम्परेचरला थर्मोकेमिकली ते वेस्ट बर्न केलं जातं आणि ते बर्न करून वेस्टचं प्रमाण जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जे पायरोलिसिस आहे, या पायरोलिसिसमध्ये वेस्ट ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये किंवा एअर जिथं नाही आहे अशा ठिकाणी ते वेस्ट जे आहे ते बर्न केलं जातं. याला पायरोलिसिस असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आपण एनर्जीसुद्धा प्रोड्यूस करू शकतो. सो पायरोलिसिस आणि इन्सिनरेशन ह्यासुद्धा सायंटिफिक मेथड आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या. याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये इन्सिनरेशन ही मेथड यूज केली जाते. तर आपल्याला माहिती आहे बायोमेडिकल वेस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये जनरेट होणारा वेस्ट, आणि याच्यामध्ये बऱ्याचदा काही सबस्टन्सेस असू शकतात ज्याच्यामुळे इन्फेक्शन कॉज होऊ शकतं किंवा वेगवेगळे डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात. तर हे अव्हॉइड करण्यासाठी बायोमेडिकल वेस्ट सेफली इन्सिनरेट केले जातात किंवा हाय टेम्परेचरला बर्न केले जातात, जेणेकरून त्यांचा कोणताही हार्म दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला होणार नाही. सो दिस इज अबाउट सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. तुम्हाला जस्ट हे पॉईंट लक्षात ठेवायचे. फर्स्ट, सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. नेक्स्ट, वर्मी कंपोस्ट ऑर कंपोस्टिंग. नेक्स्ट, सेफ लँडफिल साईट शुड बी सिलेक्टेड. इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे. पायरोलिसिस आपण करू शकतो किंवा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण इन्सिनरेशनसुद्धा करू शकतो. सो दिस इज अबाउट दी सायंटिफिक अँड इको फ्रेंडली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. 7 प्रिन्सिपल आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे. त्याच्यामध्ये रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिथिंक. तर यासारखे जे प्रिन्सिपल्स आहेत ते डिटेल्स आपण पाहणार आहोत, ज्याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. सो नेक्स्ट इज 7 प्रिन्सिपल ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. सो 7 आर प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण स्टडी करतो आहे. सो या 7 प्रिन्सिपलमध्ये कोणकोणते मेन प्रिन्सिपल आहेत बघा. फर्स्ट इज रियूज, नेक्स्ट इज रिफ्यूज, रिसायकल, रिड्यूस, रिथिंक, रिसर्च यासारखे आर येतात. तर याच्यामध्ये फर्स्ट जो आहे रियूज. रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणं, पुनर्वापर त्याचा करणं. सो रियूज याचं मिनिंग काय आहे ते लिहायचं आहे. आफ्टर यूज ऑफ मटेरियल it should be used reused for some other proper purpose, for some other proper purpose. बघा, एकदा मटेरियल यूज करून झालं की ते यूज केल्यानंतर पुन्हा रियूज केलं पाहिजे दुसऱ्या एखाद्या प्रॉपर पर्पजसाठी, एखाद्या कामासाठी ते पुन्हा तुम्ही यूज केलं पाहिजे. याला म्हटलं जातं रियूज. म्हणजे एकदा यूज केलेली गोष्ट नेक्स्ट आपण जी फेकून देणार आहोत ती फेकून देण्याआधी दुसऱ्या वेगळ्या एखाद्या कामासाठी ती यूज होती आहे का याचा विचार केला पाहिजे आणि तिला रियूज केलं पाहिजे. जसं की एक्झाम्पल म्हणून सांगू शकतो की बऱ्याचदा आपण क्लोथ जे आहेत किंवा कपडे जे आहेत वापरल्यानंतर जुने झाल्यानंतर ते आपण फेकून देतो. मात्र ते फेकून देण्याऐवजी त्या कपड्यांपासून सपोज क्लोथ बॅग बनवता येते का, किंवा त्या कपड्यापासून आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे पायपुसणी बनवतो तर ते बनवता येते का, हे याचा विचार केला पाहिजे. जेणेकरून एकदा यूज केलेलं तुम्ही क्लोथ पुन्हा दुसऱ्या एखाद्या चांगल्या पर्पजसाठी यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही जर ते फेकून दिलं असतं तर त्यामुळे वेस्ट जनरेट झालं असतं आणि एन्व्हायरमेंटसुद्धा त्याच्यामुळे पोल्यूट झालं असतं.
सो यावेळी रियूज करू शकतो. सो फर्स्ट वर्ड होता रियूज. रियूजमध्ये तुम्हाला सांगितलं आफ्टर यूज ऑफ मटेरियल, एकदा यूज केलेलं मटेरियल. आफ्टर यूज ऑफ मटेरियल इट शुड बी रियूज्ड फॉर सम अदर प्रॉपर पर्पज. एकदा यूज केलेलं मटेरियल पुन्हा एकदा दुसऱ्या एखाद्या प्रॉपर पर्पजसाठी यूज केलं पाहिजे, याला रियूज असं म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की जुने झालेले जे कपडे ते फेकून देण्याऐवजी दुसऱ्या एखाद्या कामासाठी, जसं की क्लॉथ बॅग बनवणं किंवा कर्टन्स बनवणं, अशा दुसऱ्या कामांसाठी यूज होऊ शकते का, याचा विचार केला पाहिजे. सो दिस वॉज अबाउट दी रियूज. त्यानंतर नेक्स्ट आहे रिफ्यूज. रिफ्यूजमध्ये काय सांगितले बघा, रिफ्युजल टू यूज ऑफ आर्टिकल, रिफ्युजल टू यूज ऑफ आर्टिकल्स which are made from non-degradable मटेरियल. सो रिफ्यूज करणं म्हणजे नकार देणं. मग असे आर्टिकल यूज करायला नकार द्या जे नॉन डिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेले आहे. बघा नॉन डिग्रेडेबल मटेरियल याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला प्लास्टिक माहिती आहे. सो प्लास्टिक जे आहेत हे नॉन डिग्रेडेबल मटेरियल आहे. सो अशा नॉन डिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेले जे आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल यूज करायला रिफ्यूज करा किंवा नकार द्या. सो दिस इज कॉल्ड ॲज रिफ्यूज. सो इन रिफ्यूज, रिफ्युजल टू यूज ऑफ आर्टिकल्स विच आर मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल मटेरियल. ज्या वस्तू नॉन डिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेल्या आहेत, म्हणजे कशा वस्तू, फॉर एक्झाम्पल प्लास्टिकपासून बनलेले आर्टिकल असतील. आपण यूज अँड थ्रोचे पेन यूज करतो, मग त्याच्यामध्ये आपण एकदा पेन यूज केला पुन्हा तो वापरता येत नाही, पेन संपल्यानंतर तो पुन्हा आपल्याला फेकून द्यावा लागतो. सो असे जे आर्टिकल्स आहेत याच्यामुळे काय होतं, जास्त वेस्ट जनरेट होतं. सो शक्यतो जे आर्टिकल्स नॉन डिग्रेडेबल गोष्टींपासून बनलेले आहेत असे आर्टिकल यूज करायला नकार द्या. सो इट इज रिफ्यूज. त्यानंतर नेक्स्ट आहे रिसायकल. तर रिसायकल बघा, प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल production of useful article by recycling solid waste. सॉलिड वेस्ट रिसायकल करून त्यांच्यापासून युजफुल आर्टिकल बनवणं याला म्हटलं जातं रिसायकल. म्हणजे बघा पेपर जो आहे तो रिसायकल होऊ शकतं, प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं. मग आता आपला जो पेपर आहे यूज केलेला, तर तो पेपर जो आहे तो पुन्हा त्याचा लगदा बनवला जातो, पुन्हा तो यूज केला जातो आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन पेपर जो आपण कम्प्युटरसाठी यूज करतो, पेपर डिश किंवा टॉयलेट पेपर जे बनवले जातात, टिश्यू पेपर यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी तो पेपर पुन्हा यूज केला जाऊ शकतो. तर याला म्हटलं जातं रिसायकल. सो रिसायकल म्हणजे प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल. युजफुल आर्टिकल बनवायचे कोणापासून, बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट रिसायकल करा आणि त्यांच्यापासून युजफुल आर्टिकल जे आहेत ते तयार करा, याला म्हटलं जातं रिसायकलिंग. रिसायकलिंग यानंतर नेक्स्ट आहे रिड्यूस. मग रिड्यूस काय आहे बघा, रेस्ट्रिक्शन द यूज of resources restriction the use of resources to avoid wastage. सो आपण जे वेगवेगळे रिसोर्सेस किंवा वेगवेगळ्या वस्तू जे वापरतो त्यांच्या वापरावरती रेस्ट्रिक्शन ठेवायचं किंवा वापर जो आहे तो रिड्यूस करायचा, कमीत कमी वापर करायचा. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण बऱ्याचदा कधी कधी असं असतं की गरज नसताना सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी खरेदी करतो.
मग याच्यामध्ये कपडे असतील किंवा बऱ्याचदा असं होतं की वॉच किंवा घड्याळ एक दोन आहेत आपल्याकडे तरी अजून एक्स्ट्रा खरेदी केले जातात. सो जेव्हा आपण एक्स्ट्रा अशा गोष्टी विकत घेतो, एक्स्ट्रा विकत घेण्याने काय फरक पडतो, तर जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा घेणार आहात तेव्हा तितकंच जास्त वेस्ट जनरेट होणार आहे. याशिवाय तुम्ही जेवढं खरेदी करणार तेवढंच इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या जास्त तयार करणार आणि हे जास्त तयार करण्यासाठी जास्तीत जास्त नॅचरल रिसोर्सेस, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असेल किंवा बाकीच्या ज्या काही रिसोर्सेस यूज केल्या जातात ते जास्तीत जास्त इंडस्ट्रीकडून यूज केल्या जातील. सो मुळात आपणच जर वापर रिड्यूस केला, कमी केला, रेस्ट्रिक्ट केला तर वेस्ट पण कमी जनरेट होईल आणि इंडस्ट्रीजसुद्धा त्या गोष्टी जास्त प्रमाणात तयार करणार नाहीत. सो यावेळी आपण आपल्या वेगवेगळ्या रिसोर्सेसचा जो यूज आहे तो कमी करू शकतो, रेस्ट्रिक्ट करू शकतो, जेणेकरून वेस्टसुद्धा कमी जनरेट होईल आणि आपल्या नॅचरल रिसोर्सेसवरती येणारा जो स्ट्रेन आहे, ताण जो आहे तो सुद्धा कमी होईल. सो 4 R सांगितले मी तुम्हाला: रियूज, रिफ्यूज, रिसायकल, रिड्यूस. रियूज, एकदा यूज केलेलं मटेरियल पुन्हा एकदा दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी यूज करा. मग त्यात एक्झाम्पल मी क्लोथचं सांगितलं. रिफ्यूज, रिफ्यूजमध्ये तुम्हाला सांगितलं की असे आर्टिकल वापरायला नकार द्या जे नॉन डिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेले आहे. जसं की आपण थर्मोकॉलचे मखर किंवा मंदिरं जी आहेत ती यूज करतो आपण, तर आता ते थर्माकॉल जे आहे ते सगळ्यात जास्त वेळ लागतो थर्माकॉलला डिकम्पोज व्हायला. सो असे आर्टिकल्स यूजच करायचे नाही जे नॉन डिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेले आहेत. रिसायकल, काही गोष्टी रिसायकलेबल असतात, त्याच्यामध्ये पेपर, प्लास्टिक येतं, तर या गोष्टी रिसायकल करून त्यांच्यापासून आपण युजफुल आर्टिकल जे आहेत ते बनवू शकतो. रिड्यूस, रेस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड वेस्टेज. वेस्टेज कमीत कमी तयार व्हावं, कमीत कमी वेस्ट, इलेक्ट्रिसिटी किंवा बाकीचे रिसोर्सेस कमीत कमी वेस्ट जावे किंवा वेस्ट मटेरियलसुद्धा कमीत कमी तयार व्हावं, यासाठी आपण जे वेगवेगळे रिसोर्सेस यूज करतो त्यांचा यूज जो आहे तो रेस्ट्रिक्टेड असला पाहिजे, कमीत कमी केला पाहिजे. सो दिस इज रिड्यूस. यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे रियूज, रिफ्यूज, रिसायकल, रिड्यूस. यानंतरचा नेक्स्ट आहे रिथिंक. आता रिथिंक काय आहे पहा. So next is rethink. So rethinking our habit, activities, and their consequences. बघा, आपल्या वेगवेगळ्या सवयी, आपली वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज यांच्याबद्दल पुन्हा एकदा विचार करा की आपल्या ज्या सवयी आहेत त्या योग्य आहेत का. आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी वापरतो तर त्यांचा वापर आपण योग्य पद्धतीनं करतो आहे का, किंवा वेस्ट आपण किती तयार करतो आहे, एन्व्हायरमेंट पोल्यूट करतो आहे का, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुन्हा एकदा रिथिंक, विचार केला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एखादं प्लास्टिकपासून बनलेलं मटेरियल यूज करत असू आणि ते मटेरियल यूज करून आपण जर एन्व्हायरमेंटमध्ये फेकून दिलं तर याच्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटला जो हार्म होतो आहे तो त्या हार्ममुळे एन्व्हायरमेंट पोल्यूट होतं आहे, याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि अशा आपल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या थांबवल्या पाहिजेत. इवन आपल्या घरामध्ये जनरेट होणारं जे वेस्ट आहे ते वेस्ट सेग्रिगेट केलं पाहिजे, ड्राय आणि वेट वेस्ट सेपरेट केलं पाहिजे. पण बऱ्याचदा ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट सगळं मिक्स केलेलं असतं आणि तसंच फेकून दिलं जातं. तर आपल्या ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत यांच्याबद्दल पुन्हा एकदा विचार करा की या आपल्या कृत्यांमुळे निसर्गावरती, एन्व्हायरमेंटवरती त्याचा काय हार्मफुल इफेक्ट होतो आहे. सो दिस इज रिथिंक. रिथिंक नंतर नेक्स्ट आहे रिसर्च. ओके, सो रिसर्चमध्ये काय दिलेलं आहे पहा. कंडक्टिंग रिसर्च related to reuse of material,
that are temporarily out of use. ओके, सो रिसर्चमध्ये दिलेले कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल दॅट आर टेम्परली आउट ऑफ यूज. म्हणजे आता सध्या काही कालावधीपुरते काही मटेरियल असे असतील की ते यूजमध्ये नाही आहेत, काही उपयोगी नाही आहेत. तर अशा वस्तू पुन्हा कशा वापरता येतील त्याच्याशी रिलेटेड रिसर्च कंडक्ट करणं, त्याच्यावरती विचार करणं आणि ते मटेरियल पुन्हा वापरात कसं येईल याचा विचार जो आहे त्याची अंमलबजावणी करणं, हे रिसर्च या पॉईंट अंडर येतं. सो आपण आत्तापर्यंत काय काय पॉईंट पाहिले बघा. फर्स्ट सांगितलं रियूज, एकदा यूज केलेलं मटेरियल कोणत्या तरी वेगळ्या प्रॉपर वर्कसाठी पुन्हा यूज करा. रिड्यूस, तुम्ही जे वेगवेगळ्या गोष्टी यूज करता, रिसोर्सेस यूज करता त्यांच्या युसेजवरती रेस्ट्रिक्शन आणा, कमीत कमी प्रमाणात ते यूज करा. रिसायकल, काही गोष्टी रिसायकलेबल असतात तर ज्या रिसायकलेबल गोष्टी आहेत त्या रिसायकल करून त्यांच्यापासून युजफुल आर्टिकल जे आहे ते तयार करा. त्यानंतर रिथिंक, रिथिंकिंग आर हॅबिट्स, ॲक्टिव्हिटीज अँड देअर कन्सिक्वेन्स, आपल्या सवयींचा पुन्हा एकदा विचार करा आणि त्या सवयींचा एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होतो आहे याचा विचार केला पाहिजे. आणि काही मटेरियल जे आत्ता यूजमध्ये नाही आहेत ते पुन्हा आपण यूजमध्ये कसे आणू शकतो त्याच्याशी रिलेटेड रिसर्च जो आहे तो कंडक्ट करा. सो रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिथिंक, रिसर्च. याशिवाय नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. ओके, सो रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस याच्यामध्ये तर फॉलोइंग लॉज अँड रूल्स, लॉज अँड रूल्स रिगार्डिंग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड जे काही रूल्स किंवा लॉज आहेत ते फॉलो करणं, आपण स्वतः फॉलो करणं आणि इतर लोकांना मोटिवेट करणं ते रूल फॉलो करण्यासाठी. जसं की आता सांगितलं जातं की ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेट करा, बऱ्याचदा सांगितलं जातं. तर हा रूल आपण पहिल्यांदा स्वतः फॉलो केला पाहिजे. याशिवाय इतरांना मोटिवेट केलं पाहिजे या गोष्टी करण्यासाठी. पब्लिकमध्ये अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे की हे जर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर त्याचा काय फायदा होऊ शकतो आणि जर केलं नाही तर याच्यामुळे हार्म कसं होतं आहे हे सांगणं गरजेचं आहे. सो दीज आर दी 7 प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. 7 प्रिन्सिपल कळले का पहा. पहिल्यांदा सगळ्यांनी प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे आहेत. रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिथिंक, त्यानंतर रिसर्च, नेक्स्ट सांगितलं रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. आणि याशिवाय अजून एक आपण पाहिला तो आहे रिफ्यूज. तर बघा, रिड्यूस, रियूज, रिसायकल हे पहिले 3 नीट लक्षात ठेवा. रिड्यूस कमीत कमी वापरा, रियूज एकदा वापरलेलं पुन्हा वेगळ्या कामासाठी यूज करा आणि रिसायकल रिसायकलेबल गोष्टी रिसायकल करून त्यांच्यापासून दुसरे युजफुल आर्टिकल तयार करा. रिफ्यूज नॉन डिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेले आर्टिकल्स वापरायला नकार द्या. रिफ्यूज नंतर सांगितलं रिथिंक, आपल्या ॲक्टिव्हिटीज आपल्या हॅबिट्स यांच्याबद्दल पुन्हा एकदा विचार करा. रिसर्च जे मटेरियल आत्ता यूज नाही आहे ते पुन्हा यूजमध्ये आणण्यासाठी रिसर्च कंडक्ट करा. रेग्युलेशन वेगवेगळे लॉज असतात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड, रूल्स असतात, ते रूल्स आपण स्वतः फॉलो करा आणि इतरांना ते फॉलो करण्यासाठी मोटिवेट करा. आणि याशिवाय अजून एक सांगितलं ते म्हणजे रिफ्यूज नॉन डिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेले आर्टिकल वापरायला नकार द्या. तर हे 7 प्रिन्सिपल्स आपले झालेले आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित लर्न करायचे. पहिल्यांदा प्रिन्सिपल लर्न करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं आहे म्हणजे रिड्यूस म्हणजे काय, कमीत कमी यूज करा. रियूज पुन्हा वापरा. रिसायकल रिसायकल करून नवीन आर्टिकल बनवा.
रिफ्यूज नकार द्या नॉन डिग्रेडेबल गोष्टी वापरण्यासाठी. रिथिंक आपल्या ॲक्टिव्हिटीजबद्दल पुन्हा एकदा विचार करा. रिसर्च कंडक्ट करा. लॉज आणि कायदे जे आहेत ते व्यवस्थित पाळा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पहिले हेडिंग लक्षात ठेवा आणि मग त्यांचे जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते लक्षात ठेवा. सो आज आपण इको फ्रेंडली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट स्टडी केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिग्रेडेबल गोष्टी आणि नॉन डिग्रेडेबल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. सो थँक्यू.